एका गावामध्ये एक अतिशय श्रीमंत व्यक्ती राहत होते. गणपत शेठ असे त्यांचे नाव होते. त्यांना एक मुलगा होता. त्याचे लग्न झाले होते. गणपत शेठ अतिशय पारमार्थिक होते. आपला मुलगा देखील पारमार्थिक व्हावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु मुलाला ते आवडत नव्हते. गणपत शेठ सकाळी लवकर उठायचे, फिरायला जायचे आणि आल्यावर स्नान करून देवपूजेला बसायचे. आपल्या मुलाने देखील त्यावेळेस देवपूजा करावी असे त्यांना वाटायचे. त्यामुळे ते मुलाला लवकर उठवत असत. एक दिवस ते आपल्या मुलाला प्रथमेशला म्हणाले, "अरे बाळा, माझ्यानंतर हे तुला सर्व करावे लागणार आहे आणि देवपूजा करण्याचा कसला आलाय कंटाळा." आपल्या वडिलांच्या आग्रहास्तव प्रथमेश लवकर उठायचा आणि त्यांच्या समवेत देवपूजेला बसायचा. असे बरेच दिवस त्यांची पूजा चालू होती. पूजा झाल्यानंतर ते दोघेही आपल्या दुकानावर जात असत. एक दिवस गणपत शेठ त्यांच्या मुलाला प्रथमेशला म्हणाले, "मी उद्या कामानिमित्त पुण्याला जाणार आहे. 2-3 दिवस तिकडेच थांबणार आहे. तू सकाळी लवकर उठ, स्नान करून देवांची पूजा कर आणि मग दुकानामध्ये जा." प्रथमेश त्याच्या वडिलांना म्हणाला, "ठीक आहे बाबा, तुम्ही निश्चिंत पुण्याला जा, मी सर्व बघेन." दुसऱ्या दिवशी त्याच्या आईने त्याला लवकर उठवले आणि स्नान करून देवपूजा करण्यास सांगितले. तर तो आईला म्हणाला, "आई, मला देवपूजेचा कंटाळा आला आहे. बाबा येईपर्यंत मी काही देवपूजा करणार नाही. थोडे दिवस मला आराम करू दे." त्याची आई त्याला म्हणाली, "अरे, इतके दिवस घरातील देवपूजेची परंपरा अशी बंद करता येत नाही. तू चुपचाप लवकर उठ आणि देवपूजा करून घे." "आई, थोडा वेळ थांब, मला झोपू दे. थोड्या वेळानंतर मी देवपूजा करेन," असं म्हणून तो पुन्हा झोपी गेला. त्याची बायको माहेरी गेली होती. थोड्या दिवसांमध्ये परत येणार होती. प्रथमेशची आई पुन्हा त्याला बोलवायला आली आणि उठण्याचा आग्रह करायला लागली. आता मात्र त्याचा नाईलाज झाला. तो उठला आणि त्याने देवपूजा केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी त्याची आई त्याला उठवायला आली. तेव्हा देखील तो उठला नाही. आईने खूप वेळा उठवल्यानंतर तो उठला, अंघोळ केली. आईला म्हणाला, "आई, घरातील सर्व देवांना मी विहिरीमध्ये आंघोळ करून आणतो." त्याने सर्व देव घेतले आणि एका कापडामध्ये बांधले. हे सर्व घेऊन तो घराजवळ असणाऱ्या विहिरीकडे गेला आणि सर्व देव एका बादलीमध्ये ठेवले. विहिरीला अगदी वरपर्यंत पाणी होते. त्याने हे सर्व देव बादलीमध्ये मोकळे केले आणि ती बादली विहिरीमध्ये बुडवली. जे देव हलके होते ते पाण्यात तरंगायला लागले आणि 1-2 देवच बादलीमध्ये शिल्लक राहिले. ते 1-2 देव घेऊन तो घरी परत आला आणि तेवढेच देव त्याने देवघरामध्ये ठेवले. त्याची आई त्याला म्हणाली, "अरे प्रथमेश, बाकीचे देव कुठे आहेत? 2-3 देवच तू घेऊन आला आहेस." त्यावर तो म्हणाला, "बाकीचे देव पाण्यामध्ये बुडाले." आईने कपाळाला हात मारून घेतला. आई म्हणाली, "अरे, उरलेल्या देवांना निदान गंध तरी लाव." त्यावर तो म्हणाला, "आई, आपल्याला सूतक पडले आहे. त्यामुळे 10 दिवस आता देवांना गंध लावायचा नाही आणि देवपूजा देखील करायची नाही." त्याच्या अशा वागण्याने आई खूप रागावली. आई रागवल्यामुळे आणि देवपूजेच्या त्रासाने प्रथमेश आपल्या सासरवाडीला निघून गेला. सासरवाडीला गेल्यावर त्याच्या सासूबाईंना खूपच आनंद झाला. ती आपल्या जावयाला म्हणाली, "जावई बापू, बरे झाले तुम्ही आलात. काय घ्याल? तुम्हाला जेवणासाठी काय बनवू?" त्याच्या बायकोने आणि सासूबाईने त्याचे चांगले स्वागत केले. आता 2-3 दिवस इथे आराम करावा असे त्याने ठरवले. त्याची सासूबाई त्याला म्हणाली, "जावई बापू, तुमचे सासरे देखील मुलाला भेटण्यासाठी गेले आहेत. तुम्ही एक काम करता का?" तो म्हणाला, "काय सासूबाई, सांगा ना, काय काम आहे, करतो मी." त्याची सासूबाई म्हणाली, "हे सकाळीच गेले आणि देवपूजा देखील केली नाही. तुम्ही फक्त तेवढी देवपूजा करता का?
आम्ही दोघी मिळून जेवण बनवतो. तोपर्यंत तुमची देवपूजा होईल. तो स्वतःशीच म्हणू लागला, तिकडची देवपूजा करू नये म्हणून मी इकडे आलो, तर इकडे देखील मला हेच करावे लागते. तो आपल्या सासूबाईंना म्हणाला, सासूबाई, मी देवपूजा करतो, परंतु मला देवपूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू पाहिजेत. अगरबत्ती, धूप, दीप, फुले, कापूर, आरती करायला या सगळ्या गोष्टी असतील तरच मी देवपूजा करेल. त्याला वाटले या सगळ्या गोष्टी काही घरामध्ये नसतील आणि आपली देवपूजा करायचे वाचेल. सासूबाई त्यावर म्हणाल्या, अहो जावई बापू, तुम्ही सुरुवात करा. मी तुम्हाला परसबागेतून फुलं आणून देते. बाकी सगळं आहे घरामध्येच. सासूबाईने त्यांना सर्व काढून दिले. आता प्रथमेशला देवपूजा करायला भाग पडलं. तो देवपूजा करायला बसला. तेवढ्यात सासूबाईंची शेजारीण त्यांच्या घरी आली व प्रथमेशच्या सासूबाईंना म्हणाली, अहो ताई, खूपच छान सुगंध येत आहे तुमच्या घरामधून. प्रथमेशची सासूबाई म्हणाली, अहो शांत बसा, आमचे जावई बापू देवपूजा करत आहेत. त्यांनी ते धूप, दीप, सुगंधी चंदन वगैरे लावले आहे. त्याचा सुगंध घरभर पसरला आहे. त्या शेजारणीला प्रथमेशने केलेली देवपूजा आवडली, म्हणून त्या म्हणाल्या, अहो ताई, जावई बापूंची देवपूजा तर खूपच चांगली आहे. आज माझी देवपूजा त्यांच्याकडूनच करून घेते. इथलं झालं तर त्यांना आमच्याकडे देवपूजेसाठी पाठवा. जावई आणि लेक दोघेही चहा पाण्यासाठी या, असं म्हणून शेजारी निघून गेली. हे ऐकून प्रथमेशला बसल्या जागी थंडी ताप आला. त्याने लवकर पूजा आवरली. तेवढ्यात त्याची बायको आली आणि प्रथमेशला म्हणाली, अहो लवकर आवरा, आपल्याला शेजारच्या काकूंकडे जायचे आहे. त्यांनी आपल्याला चहा पाण्याला बोलावले आहे आणि तुम्हाला तिकडे देवपूजा देखील करायची आहे. प्रथमेशने कपाळाला हात मारून घेतला. नाईलाज असतो त्याला बायको बरोबर शेजारणीकडे जावे लागले आणि त्यांची देखील देवपूजा करून द्यावी लागली. घरी आल्यावर त्याने विचार केला, इथे राहण्यापेक्षा आपण जीव दिलेला बरा. म्हणून तो थोडासा दूर गेला आणि त्याला एक विहीर दिसली. या विहिरीमध्ये त्याला जीव द्यावा असे वाटले. तो विहिरीच्या कठड्यावरती उभा राहिला. त्याच वेळेस विहिरीच्या मालकाने त्याला पाहिले आणि त्याला मोठ्याने आरोळी देऊन थांबवले. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, काय झाले? तू जीव का देतो आहेस? तू करत असलेल्या कामाचा तुला कंटाळा आला आहे का? तसं असेल तर माझ्याकडे एक काम आहे. तुला खाऊन पिऊन फक्त 3 वेळा ते काम करावे लागेल. मी गावातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये काम करतो. त्या ठिकाणी देवांची पूजा करण्यासाठी कोणीतरी व्यक्ती हवा आहे. तू 3 वेळा देवांची पूजा करायची आणि तुला खाऊन पिऊन पगार देखील मिळेल. प्रथमेश त्या विहिरीच्या कठड्याहून खाली उतरला आणि सरळ बायकोकडे गेला आणि तिला म्हणाला, चल आत्ताच्या आत्ता आपल्याला घरी जायचे आहे. आणि तो तिला घेऊन तडक घरी गेला. या कथेचा सारांश सांगायचा झाला तर जो तुमच्या मनामध्ये देवाबद्दल भाव नसेल, भक्ती नसेल, तर कितीही देवपूजा केली तरी काही उपयोग नाही. तुमच्या बुडाशी प्रेमच नसेल तर देव देखील त्याचे फळ तुम्हाला देणार नाही. कारण देव हा बाह्य रंगाला भुलणारा नाही. निर्मळ भक्ती फक्त देवाला हवी आहे.